की 2011ला उपसरपंच, त्याच्यानंतर 2017ला सरपंचपद आणि परत 22ला स्वतः सरपंच, अशी जी कारकीर्द होती, ही कारकीर्द सगळी गावासाठी समर्पित झालेली होती. जे गावासाठी करायचं होतं, जे गावाचं स्वप्न होतं, ते उराशी बाळगून ते किंवा आम्ही सर्वजण काम करायचो. आणि गावाचं स्वप्न पूर्ण करता करता स्वतःच्या घराकडं, स्वतःच्या कुटुंबाकडं जे काही घराचे स्वप्न असतात, ते कुठंतरी असं वाटत होतं, असे विचार होते की गाव सगळं स्वयंपूर्ण झाल्यानंतर आपण गावचेच आहोत, आपल्याला काही करता येईल, असं त्यांचं स्वप्न होतं. आणि मला एक शब्द देखील आठवते त्यांचे मागच्या 3-4 वर्षाचे, की गावात शेवटचं घर ज्याचं जोपर्यंत होत नाही, त्याच्याच हाताने आपल्या घराचा पाया खणून घ्यायचा आणि आपण घर करायचं. आत्ता देखील सध्या परिस्थितीमध्ये 127 घरकुलं प्रोसेस आहेत, चालू आहेत सध्या. पुढंही काही जे प्रलंबित आहेत घरकुल, ते पण पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्यांचं एकंदरीत जे स्वप्न होतं गावाबद्दलचं बघितलेलं, ते पूर्ण होतं आहे.